आजच्या दिवसातील लॉट पहिल्या राऊंडचा जो लॉट आहे तो लाईन मध्ये आपण खेळवणार आहोत. त्यामुळे यानंतरची मॅच ज्या पण संघाची विनर वर्सेस विनर असं काही कन्सेप्ट नाहीये आज आपल्याकडे. त्यामुळे पूर्ण चारी मॅचेसच्या टीम वेळेवरती उपस्थित राहायचंय. मैदानामध्ये मॅच रंगतीय. शेलू VR शेलू त्यांच्या विरुद्ध वरई टीम साठी गोलंदाजी मार्क वरती. क्षितिज लेफ्टी बॉलर, पहिलाच बॉल फिरून मारायचा होता, प्रयत्न फसला, बॉडीवरती जाऊन बॉल आदळला. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे म्हणजे क्षितिज यांनी. स्ट्राईक एंड वरती शेलू टीमच्या ओपनिंगची जोडी रजत आणि गणेश. स्ट्राईक एंड वरती रजत, नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश बघायला मिळतात. पहिलीच मॅच अतिशय रोमांचक चित्तधरक मॅच बघायला मिळाली. निर्णायक क्षणी मॅच जिंकून दिली अमोलने आंतरवरील टीम साठी. यावेळेला लोअर फुलटॉसला सुंदर पद्धतीने मागच्या बाजूला खेळल्यात, दिशा दिली फक्त बॉलला आणि चौकार आपल्या टीम साठी जमा गेलाय तो म्हणजेच रजत यांनी. स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे, आलाय चौकार. एक्सेल टीम जिंकता मॅच हारल्यात. आपल्याच आयोजनामध्ये थोडीशी चुकीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. मात्र त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. क्षितिजचा हा बॉल यावेळेला व्हॉट अ बॉल व्हेरिएशन, लगेच स्लो टाकला. पहिला बॉल याच्या आधीचा चौकार होता ज्याच्यावरती गतीचा वापर केला होता. फलंदाजाने त्याच गतीने चेंडूला सीमारेषा पार पोहोचवलं होतं 4 धावांसाठी. यावेळेला लगेच कटरचा वापर केला, बीट केलं फलंदाजाला. क्षितिज शॉर्ट बॉलचा वापर, चुकीचा बॉल, योग्य उत्तर शोधलंय फलंदाजाने. पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू सीमारेषा पार गेलाय. अजून एक धमाकेदार चौकार बघायला मिळाला. या ओव्हर मध्ये 2 चौकार आले 4 बॉल मध्ये, दोन्ही त्याच दिशेला आलेत. गोलंदाज ज्या अँगलने गोलंदाजी करतोय त्याचा वापर करताय फलंदाज. लेग साइड स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते बॅटिंग करणाऱ्या रजत यांची. आठ रन्स वरती स्कोर कार्ड बघायला मिळतं. यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज, फाईन लीगचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लीगचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीयेत. कठीण असतात अशा कॅचेस, मागे धावत जाऊन कॅच घेणं या उन्हामध्ये. सिंगल आली आहे, सिंगलच्या सहाय्याने 9 रन स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज चौकार जरूर खाल्ले 2, मात्र चांगली ओव्हर आतापर्यंत बघायला मिळाल्या. यावेळेला तेज तर्रार, मात्र तिथे पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे कव्हर आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षक धावत होते. शेवटच्या मुवमेंट वरती बॉलला गॅदर केलं, तोपर्यंत 3 रन धावून पूर्ण केल्यात. या 3 रन्सने स्कोर कार्ड धावा लागल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन्स. बारा धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं शेलू टीमला. पहिल्याच ओव्हर मध्ये 12 स्कोर कार्ड वरती लागल्यात. गोलंदाजाचा वापर केलाय ओव्हर नंबर 2 साठी. गोलंदाजीसाठी संदेशांचा हा बॉल चांगल्या पद्धतीने शॉर्ट आर्म पुल, चेंडू 1 बाउन्स, गुल झालाय 4 धाव्यांसाठी. दर्जेदार चौकार बॅट्समॅन गणेश यांच्या बॅट मधून. दोन्ही बॅटरची बॅट तालप्याला सुरुवात झाली या मैदानामध्ये. सुंदर विकेट बनवले एक्सेलकरांनी, अतिशय सुंदर आयोजन. बॅटिंग पिच बघायला मिळते. तिथे चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केली तर गोलंदाज सुद्धा फायदा मिळतोय. यावेळेला शॉर्ट बॉल पुन्हा एकदा फुल करत, दिशा चुकीची निवडली आणि
चौकारानंतर कमबॅक केलाय विकेट याने. संदेश रिवेंज घेतलाय दुसऱ्याच बॉल वरती. पहिला धक्का लागतोय तो शेलू टीमला. व्ही.आर. शेलू 16 रन्स वरती पहिले फलंदाज बाद झालेत गणेश यांच्या माध्यमातून. गणेश जागा घेण्यासाठी इनॅट नंबर 3 99 क्रमांकाच्या जर्सी मध्ये प्रभात बॅटिंग साठी चालल्यात. संगम बोराडे आणि बंटी आपल्याला बघायला मिळतात अंपायरच्या भूमिकेमध्ये. प्रभात आले बॅटिंगला इनॅट नंबर 3 मध्ये. आता शॉर्ट बॉल अतिशय सुंदर स्क्वेअर कट जस्ट लाईक वीरेंद्र सेहवाग. चेंडू सीमारेषा पार झालाय. 2 बाउन्स वरती चौकार. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. सर्वच प्रेक्षकांच्या तोंडातून अपचूक आलं असेल. व्हॉट अ शॉट. काय फटका सजवला होता या बॉल वरती. प्रभात फसवलं. समोर टाकला. व्हेरिएशन बघायला मिळालं आणि बॅटची लिडिंग एज घेऊन विकेट किपर कोणती चुकी करत नाहीयेत. चौकारानंतर लगेच रिवेंज घेतला संदेशाने. आतापर्यंतची या ओव्हर मध्ये जो खेळ बघायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार, चौथ्या बॉलवरती विकेट. लेग कटरचा वापर सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केला गोलंदाजाने. त्याची साथ दिली विकेट किपरने आणि फलंदाज बाद झाला प्रभात. या बॉलवरती काय घडणार. पहिले 4 बॉल चौकार विकेट. आता मात्र शॉर्ट बॉल. बीट झाला फलंदाज. 1 फॉर द ओव्हर. चांगल्या पद्धतीचा शॉर्ट बॉलचा वापर केलाय संदेशाने. 2 विकेट या ओव्हर मध्ये संदेशाने मिळवल्यात आपल्या टीम साठी. यावेळेला त्याच पद्धतीचा चेंडू कोणतंच उत्तर नाहीये फलंदाजाकडे. लगातार 2 बॉल या ओव्हरचे शेवटचे आले डॉट बॉल. भडवल सी आणि त्यांच्या समवेत पलसदरी यानंतरची मॅच असणार आहे. लाईन मध्ये मॅचेस खेळणार. ज्या लाईन मध्ये आपण लॉट्स आहे आपला त्या लॉट्स प्रमाणेच मॅचेस होणार. त्याच्या दिवसाचा पहिला राऊंड होणार आहे. गोलंदाजीसाठी समीर. थंडी हवा का झोका. समीर बघायला मिळतात. सुंदर पद्धतीने मॅच चालू आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 20 धावा खर्च केल्यात. 2 फलंदाज बाद सुद्धा झालेत. मात्र पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचे पैसे वसूल झालेत. घर बसल्या प्रेक्षकांसाठी जे हनुमान चषक 2026 तिसरा दिवस केटीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण बघायला मिळत आहे. केटीसी क्लिअरिटी आणि क्वालिटीचा विश्वास. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. पहिली मॅच ज्या गोलंदाजाने मात्र मॅच जिंकवली आपल्या टीम साठी. 4थी ओव्हर हाताळली होती. ज्या अमोलने 7 धावा फक्त रोखल्या तो अमोल मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. अमोलला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायची आहे. ह्या वेळेला एक दमदार फटका. व्हॉट अ हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. आसमान दाखवलाय या बॉलला. रजत यांच्या बॅट मधून एक सुंदर फटका.
षटकार, षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. समीर यांचं स्वागत केलंय षटकाराने 26 रन स्कोर कार्ड वरती. पहिलाच बॉल त्यांच्या स्लॉट मध्ये लगेच फलंदाज रजत मुद्दा थँक्यू सो मच. षटकारामध्ये कन्वर्ट केला. एक वेगळी शैली आहे रजत यांची बॅटिंग करण्याची. ज्या प्रकारे त्यांचा स्टान्स आहे, जेवढी ताकद आहे ते पूर्ण ताकद मैदानामध्ये दाखवतात. हो, पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता. या वेळेला पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिलाय. डॉट बॉल. 26 रन स्कोर कार्ड वरती एक चांगल्या टोटल कडे वाटचाल. या वेळेला बराच बाहेर ऑफ साइडच्या दिशेला हा चेंडू बघायला मिळाला. ऑफ स्टंप वरती बाहेर पिचिंग वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव बघायला मिळतीये. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रजत त्यांनी आक्रमण करण्याला सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार, या ओव्हरमध्ये एक षटकार, त्यांच्या माध्यमातून लेग साइडला एक लॉलीपॉप बॉल आणि त्याच्यावरती 6 धावा बॅट मधून त्यांच्या खर्च केल्यात, त्याने बनवल्यात आपल्या टीमसाठी. अशा प्रकारचे बॉल जर तुम्ही संध्याकाळपर्यंत टाकत राहिलात ना, त्याला कंटिन्यू दिवसभर टाकत राहील, दिवसभर तो षटकार मारत राहील. चुकीची गोलंदाजी, चुकीचा टप्पा आपल्याला गोलंदाजा बघायला मिळतोय. त्याचा योग्य उत्तर सापडलंय फलंदाजाला. ये ना चोलबे गोलंदाज. समीर सारख्या एक चांगल्या गोलंदाजाकडून अशी अपेक्षा नाहीये त्यांच्या प्रेक्षकांना. चुकीच्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय, मात्र रजत तेवढाच चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करताय. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला पुढे ठेवलाय चेंडू, लोअर फुलटॉस होता, तिकडे केली आहे मिसफिल्ड आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा खर्च झाल्यात. कोंबडी पकड फिल्डिंग मैदानामध्ये बघायला मिळालं. अगदी आरामात बॉल फील्ड करायला पाहिजे होता, कारण की दुसऱ्या रनचा कोणताच प्रयत्न सुद्धा नव्हता. 3 रन्स एक्स्ट्रा खर्च केले आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलाय रजत, जो मात्र मैदानामध्ये पेटलाय. रजत इज ऑन फायर. फुल टॉस, स्लॉक स्वीप, चेंडू आउट ऑफ द पार्क. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. प्रेक्षकांची मन जिंकतोय तो म्हणजे रजत. बघा, क्रिकेटमध्ये एक एक मिसफिल्ड, सिंगलचा डबल मध्ये कन्वर्जन किती महाग पडू शकतं याचं उदाहरण आपण बघितलंय. स्ट्राईक रोटेट झाली असती, नवीन फलंदाज स्ट्राईकवर आला असता, आता रजतला स्ट्राईक मिळाली, षटकार ठोकलाय. षटकाराच्या स्कायने स्कोर कार्ड पुढे चाललाय. 43 धावा. ह्या वेळेला सुंदर बॉल, शेवट सुंदर केला या ओव्हरचा समीर याने. बराच आक्रमण केला या ओव्हर मध्ये. स्कोर कार्ड 43 वरती आहे. रजत अजूनही मैदानात उभा आहे, ओपनिंगला आलेला. चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करतोय. तर कोणावरती वरही टीम विश्वास ठेवणार स्लॉगवर हाणामारीच्या षटकामध्ये. रोहन, रजत पेटलाय मैदानामध्ये. टेनिस क्रिकेट, रायगड टेनिस क्रिकेट, खालापूर टेनिस क्रिकेट मधील एक रजत हे एक मोठं नाव आहे. रजत मुंडे जो त्या ISPL मध्ये आपल्या या खालापूर तालुक्याचं नेतृत्व करतोय. आपल्याच कर्जतचा सुपरस्टार साहिल लुंगले. साहिलचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. करण अंबाला असो की फरदीन काझी, यावेळेला कोणालाच मारून दिलेली नाहीये साहिलने बाजी. रोहनचा हा बॉल, कटर बॉलचा वापर केलाय. तिकडे रनआउटची संधी होती नॉस्टेक एंडला, चांगल्या एंडला थ्रो आणि विकेट मिळाली या पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात. मात्र चांगलं काम केलंय, स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. म्हणजे नवीन आलेल्या फलंदाजाने स्ट्राईक वरती आलाय रजत. नवीन फलंदाज मैदानात जायचंय. दीपक मैदानामध्ये चालल्यात. 43 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहन येणारे 5 बॉल कसे डिलिव्हर करणार, आतापर्यंत सुंदर पद्धतीने बॅटिंग करतोय तो म्हणजे रजत.
शॉर्ट बॉल मला, तर रजत बोलतोय षटकार तुला भावा. रजत साठी बॅटिंग प्रॅक्टिस चालू आहे, अशा प्रकारे गोलंदाजी केली होती. या बॉलवरती रोहन याने चुकीची बॉलिंग. आपल्या टीमला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, रोहन एक चांगली कामगिरी करावी लागेल येणाऱ्या 4 बॉलवरती. रजत ऑन फायर. हा, या वेळेला शॉर्ट ऑफ पूल पहिली धाव तर जोरात घेताना दिसतात. तिकडे सिंगलचा कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये केला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिल्डिंग झाली होती. थ्रो पडल्यानंतर विकेट किपरच्या वरतून उचली घेतली, त्यामुळे 2 रन्स अगदी आरामात पूर्ण केल्या. या 2 रन्सने स्कोर कार्ड आता मात्र 51, 50 धावा क्रॉस केल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमने. त्याच्यामध्ये मोठा वाटा राहिलाय तो या म्हणजे स्ट्राईक वरती असणाऱ्या रजतचा. ओपनिंग लावला होता, पहिला बॉल पासून मैदानात उभा आहे, प्रेक्षकांची मन जिंकतो. ह्या वेळेला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. रोहन बॅटच्या रडार बसून लांब ठेवण्याचा प्रयत्न, आज प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र या शेवट कशा प्रकारे रोहन करणार. 4 बॉल झाले, 4. शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंगचे आपल्याला बघायला मिळणार आहेत. रजत कुठपर्यंत पोहोचणार. 39 वरती खेळतोय रजत. शॉर्ट बॉल ऑफ साइडला, वॅकेंट एरिया आहे, मात्र चेंडू ट्रॅव्हल होणार का. पॉइंटचे क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतायत, तोपर्यंत 2 रन्स धावून पूर्ण केल्यात. 2 रन्सने 53 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 12वे खेळाडू अतिशय सुंदर प्रकारे लक्ष आहे शेलू टीमचे. आणि अशाच प्रकारे जेव्हा 12वे खेळाडू तुम्ही पाठवता, त्यांचं काम असतं की रन बॉल वरती लक्ष ठेवणं, फक्त नावं सांगणं त्यांचं काम नसतं. रोहनचा हा बॉल पुन्हा एकदा मिस केलाय रजत याने. शेवटची ओव्हर जरूर एक षटकार काढला, मात्र चांगलं कमबॅक केलंय रोहन याने. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात झाल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड होती धावा लागल्या 53 आणि 54 धावचं टार्गेट ठेवलं. 24 बॉल 54. कौतुक करावं लागेल रोहनचं. समोर रजत सारखा सेट बॅट्समन होता, त्याला रोखलं शेवटच्या 4 बॉल मध्ये. मात्र रजत त्याचं काम त्याने चोख बजावलंय. आपल्या टीम साठी 41 धावा बनवल्या वैयक्तिक रजतने. सुंदर बॅटिंग रजत यांची बघायला मिळाली. आपल्या टीम साठी एक चांगलं टार्गेट सेट करून दिलंय रजत यांनी. आता 24 बॉल मध्ये धावा रोखायच्या चेलू टीमला 54 आणि त्याच बनवायच्या आहेत. त्या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वरे टीम पॉझिटिव्ह साइड बघायला गेलं तर रोहन यांनी चांगलं कमबॅक केलं, तिथे मोमेंटम सेट झालाय. 24 बॉल आणि या 54 धावेची गरज आहे वरे टीमला मॅच जिंकण्यासाठी. पहिली मॅच जिंकली. शेवटच्या क्षणी, निर्णायक क्षणी, मोक्याच्या क्षणी अमोल यांची चमकदार कामगिरी बघायला मिळाली, ज्याच्या माध्यमातून अंतरड वरेटी संघ पहिली मॅच जिंकला एक्सल समोर. त्यानंतर मात्र आता दुसरी मॅच कोण जिंकणार, या 54 धावा चेस होणार की रोखणार शेलू संघ. मी आयोजकांना विनंती करेल की अमोल यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
यानंतरची मॅच नंबर 3 पहिल्या राऊंडची भडवल सी वर्सेस पळसदरी. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये. इनिंग ब्रेक चालू आहे. मी विनंती करेल पळसदरी संघ आणि त्याच्या विरोधात भडवल सी संघ खेळणार आहे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचे लगेच. जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल यांनी आयोजित केलेली डेची क्रिकेट स्पर्धा वरे टीमची ओपनिंग जोडी मैदानावर चालू आहे. चालली आहे राकेश आणि संदेश. नागेश आणि संदेश. नागेश आणि संदेश 54 धावा बनवायच्या आहेत त्या 24 बॉल मध्ये. आतिश कोलंबे यांच्या आपण पहिल्या मॅच अमोल चमकदार कामगिरी. 6 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड केल्या आपल्या टीम साठी. सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घेऊन दिला. चला मॅच स्टार्ट करायची आहे. अंपायर सज्ज झालेत. फिल्डिंग टीम सज्ज झाल्या. दोन्ही जोडी सज्ज झाली आहे. स्ट्राइक एंड वरती संदेश आणि नॉन स्ट्राइक एंड होती नागेश. येणारे 24 बॉल 54 धावेची गरज आहे. गोलंदाजीसाठी अजय सिंग बघायला मिळतात. अजय 24 बॉल 54. पॉवर प्लेचा समाचार घ्यावा लागेल बॅटिंग करणाऱ्या वरे टीमला. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरवलाय नागेश आणि संदेश. मॅच ऑन होतीये. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल अजय यांचा स्ट्राइक एंड वरती संदेश आणि पहिल्याच बॉल वरती शुभ संदेश स्लॉट मधल्या बॉलला खडे आउट ऑफ द प्लॉट पाठवलाय. सुरुवात केली षटकाराने. ज्या वेगाने चेंडू डिलिव्हर केला त्याच वेगाने चेंडूला आउट ऑफ द पार्क पाठवलं. पुढचा बॉल बॅटची लिडिंग आहे तिथे क्षेत्ररक्षक थर्डमॅनचं सुंदर काम करतं आपल्या टीम साठी. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. बॅट कट आहे. 7 रन स्कोर कार्ड वरती पहिल्याच 2 बॉल वरती संदेश. सुंदर सुरुवात. हायवा कॅच ज्या प्रेक्षकांनी घेतली आहे 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यासाठी. पवन मित्रा तुझे 100 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे स्टेज मध्ये येऊन. अजय सिंग गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. पहिल्याच बॉल षटकार त्यानंतर आलेली सिंगल. चांगली सुरुवात झाली आहे बॅटिंग करणाऱ्या वरे टीम साठी. रनचेस इज ऑन सांगतोय. ह्या वेळेला जागा बनवायची होती थोडीशी. तो प्रयत्न केला होता बॅट्समनने. नागेश फ्रंट लेग थोडा बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न. हात खोलण्याचा प्रयत्न तिकडे ब्लॉक केलं गोलंदाजाने आणि एका जावरती समाधान मानावं लागतंय. 8 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. पळसदरी आणि भडवल सी संघ दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. हो अजय यांचा हा बॉल. फक्त बॉल कडे बघत राहिलेत संदेश यांना असं वाटलं होतं की बॉल बराच बाहेर आहे की काय. मात्र गोलंदाज तेवढाच चालाक. चांगलं एक्झिक्युशन गोलंदाजाचं बघायला मिळत आहे.
यावेळेला आतमध्ये आला फलंदाज, शफल केलं आणि बॅटचा फेस ओपन केला. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं 4 धावेसाठी. सुंदर फटका बघायला मिळाला. ओळखलं की आउटसाइड ऑफचा मारा होतोय. बॉल कव्हर करणं गरजेचं आहे, लेंथ कव्हर करणं गरजेचं आहे, ते केलं आणि सुंदर फटका एक्झिक्यूट केला 4 धाव्यांसाठी. 12 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. रनचेस इज ऑन संदेश सांगतोय मैदानामध्ये. हम किसी से कम नाही वरई टीमच्या संदेश मैदानामध्ये दाखवतोय. शॉर्ट बॉल कट करायचा होता, प्रयत्न फसला. डॉट बॉल आला अजय. सुंदर कमबॅक. ओव्हर नंबर 1 ची समाप्ती झाली. एक पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन्स खर्च केले अजयने. बिनबाद 12 असं समीकरण मैदानामध्ये. 18 बॉल मध्ये 42 इक्वेशन मैदानामध्ये बघायला मिळत आहे. जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल यांनी आयोजित केलेली आहे जे हनुमान चषक 2026 च्या 3ऱ्या दिवसाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. अतिशय सुंदर क्रिकेट, तेवढंच देखणं आयोजन आणि ते आयोजन कव्हर करतायत कर्जत खालापूर, त्यानंतर पाली सुधागड. क्रिकेट असो की बैलगाडा शर्यत किंवा कोणत्याही घरातला कार्यक्रम असो, लग्न असो, साखरपुडा असो, बर्थडे असो, सर्व गोष्टींना कर्जत खालापूर मध्ये ज्यांनी पसंती दिली, ज्या चॅनलला कर्जत खालापूर कराडने, तो म्हणजेच आपला KTC, आणि स्वतः आज अजिंक्य आमच्या समवेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. KTC क्वालिटी आणि क्लॅरिटीची गॅरंटी. प्रभात गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. येणारे 18 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. ओपनिंगची जोडी पहिल्या ओव्हर मध्ये चांगलं काम केलंय. प्रभातचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर बॉल. वाईड बॉलचा इशारा आहे. अंपायर संगम बोराडे आमच्याकडे इशारा करतात. दिस इज अ वाईड. एक्स्ट्राची 1 रन, 13 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. मी या पलसदरी संघचा कर्णधार, पलसदरी टीमचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. आमची पुकार तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या लगेच. यावेळेला हा चेंडू वाईड आहे. लगातार 2 वाईड बॉल आलेत. 14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 18 बॉल 40 रन्सची गरज आहे. ही मॅच अतिशय रोमांचक होणार यातील मात्र शंका नाहीये. वरही संघ सुद्धा चांगलं कमबॅक केलंय, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो. या वेळेला बॅटची लिडिंग एज, एसटी रक्षक कोणती चुकी करत नाहीये. रजत यांच्या हातात बॉल विसावलाय. रजत ज्यांनी बॅटिंग करत असताना चांगला कारनामा केलाय, फिल्डिंग करत असताना, विकेट किपिंग करत असताना कॅच. 2 बॉल वाईड टाकले होते, त्यानंतर मध्ये सुंदर कमबॅक विकेटच्या माध्यमातून. चला वरही टीम बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचा आहे. आणि मी यानंतरची मॅच भडवलसी संघ त्यांचा कर्णधार उपस्थित आहे. मी पलसदरी टीमच्या कर्णधाराला विनंती करेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. बॅटिंग साठी चाललेत समीर. निराश केलंय नागेश यांनी. चांगली सुरुवात झाली होती. 14 रन स्कोर कार्ड वरती लागले होते. त्यानंतर मात्र इनसाइड आउटचा फटका फसला. बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. 1 डाऊनच्या भूमिकेत समीर मैदानामध्ये आले आहेत. 40 धावांची गरज आहे. 17 बॉल बाकी आहेत. 17 बॉल मध्ये 40 बनवल्या तर बॅटिंग करणारी टीम वरही जिंकेल, आणि जर रोखल्या तर फिल्डिंग करणारी टीम. थोडा फास्ट खेळा फिल्डिंग टीम. अंपायरला सुद्धा माझी विनंती असेल की थोडं लक्ष द्यायचं या गोष्टीकडे. थोडं फास्ट खेळ करायचा आहे. यस यस लोअर फुल टॉस, चांगलं एक्झिक्युशन. डॉट बॉल आलाय. पहिले 2 वाईट बॉल टाकल्यानंतर असं वाटलं होतं प्रेक्षकांना की या ओव्हर मध्ये किती धावा येतील किती नाही, मात्र गोलंदाजाने कमबॅक केलंय. प्रभातचा बॉल ब्लाइंड शॉट आहे. पूर्ण नजरा काढल्या होत्या बॉलवरून आणि प्रभातने अगदी आरामात कॅच ड्रॉप केले.
गोल्डन चान्स दिलाय तो म्हणजे समीरला. या संधीचं सोनं करणार का समीर? कारण की असं वाटलं होतं की कॅच आरामात घेईल हा गोलंदाज. कॅच ड्रॉप, 1 रन खर्च झाले. त्यानंतर स्ट्राईक वरती आले संदेश. ज्यांना जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. वरही टीमला जर मॅच जिंकायची आहे, संदेश यांचं चालणं गरजेचं आहे. ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, तो आता स्ट्राईक वरती आहे. प्रभात तू संदेश, चला फिल्डिंग लवकर लावायची. वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम सुद्धा बराच वेळ खर्च होतो या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल आणि गॅप मध्ये गेलाय. काव कॉर्नर आणि स्क्वेअर लेगच्या फील्डच्या मधून चेंडू टू बाउन्स सीमारेषा पार झालाय. सुंदर फटका संदेश यांच्या बॅट मधून, ज्यामुळे संदेश यांना स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे. वरे टीम साठी जे स्ट्राईक वरती आला लगेच चौकार खिचला. या 4 धाव्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय. धावा लागला स्कोर कार्ड वरती 19 धावा. या वेळेला समोरच्या दिशेला फटका आलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत, फील्ड करतील. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण झाले. 20 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. अजूनही 34 धावांची गरज आहे. मॅच बघायला गेलं तर चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही टीम साठी. रनचेसला सुरुवात तर झाली आहे. संदेश यांनी इरादे स्पष्ट केलेत आणि त्यांची साथ द्यावी लागेल नवीन आलेल्या फलंदाज समीर यांना. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, नजरच नाहीये. बॉल वरती नजर ठेवणं गरजेचं आहे. बॉल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 20 रन स्कोर काढून लागल्यात. येणारे 12 बॉल आणि 34 रनची गरज आहे. 12 बॉल 34. वरई की शेलू, शेलू की वरई. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी गणेश सज्ज झालेत. 12 बॉल मध्ये धावा रोखायच्या आहेत, म्हणजे 34, आणि बॅटिंग टीमला बनवायच्या आहेत 12 बॉल 34. संदेश पूर्ण नजरा डगआउटच्या वरे टीमच्या प्रेक्षकांच्या संदेश वरती लागल्यात. गणेश वर्सेस संदेश हे बॅटल. ओ शॉर्ट बॉल मिस केला. बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल. एक गणेश अष्टपैलू खेळाडू शेलू टीमचा, त्याच्या विरोधामध्ये संदेश. या रनचेस मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त धावा ज्याने बनवल्यात तो म्हणजे संदेश. आपल्या टीमसाठी एक चांगली कामगिरी करतोय. कशा प्रकारे धाव बनणार? येणारे 11 बॉल 34 रनची गरज आहे. या वेळेला ओव्हरपिच बॉल, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला, तिथे फिल्डर. या वेळेला
थ्रो करत असताना बॉल हातातून बॉल निसटला, ज्याच्यावरती सिंगलचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये झालं. जेव्हा थ्रो करण्यासाठी फिल्डर लॉन्च करतो स्वतःला, त्यावेळेलाच बॉल हातातून निसटला, मागच्या दिशेला गेला. मात्र चांगली गोष्ट अशी झाली, बॉल कुठेही गेला नाही बाउंड्रीच्या बाहेर. बऱ्याच वेळेला बॉल कुठेही ट्रॅव्हल होतो तिकडे. यावेळेला एक साईडला फिरवला होता, फिल्डर आहेत तिथे डीप स्क्वेअर लेगला, फील्ड बॉलवरती येतील तोपर्यंत समीर आपली विकेट सॅक्रिफाईस करतायत संदेश यांच्यासाठी. संदेश जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे वरे टीमसाठी. आता मात्र मॅच क्लोज होत चालली आहे. मॅच वरच्या फ्रंट सीट वरती बघायला मिळतात ते बॉलिंग करणारी टीम. गणेश चांगली सुरुवात केली या ओव्हरची. 3 बॉल खर्च केले, 3 बॉल मध्ये फक्त 3 रन्स दिलेत. जिकडे 12 बॉल मध्ये 34 पाहिजे होते, आता 9 बॉल मध्ये 31 रनची गरज आहे. हे 3 बॉल निर्णायक आहेत. 3 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके येणे, 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न तर करतोय तुम्ही संदेश. वरे टीमच्या डगआउट सांगतोय संदेश तू कर, तू लढ मित्रा. आणि ते लढावं लागेल संदेशला आपल्या टीमसाठी. जिंकायचं असेल तर कारनामा करावा लागेल, जिंकायचं असेल तर मैदान गाजवावं लागेल, तापवावं लागेल. यावेळेला डीप फाईन लेगला चेंडू चाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि 3rd बाउन्स होते. चेंडू सीमारेषा पार झाला. नशिबाचा चंकार, संघर्ष करणारा चौकार संदेश यांच्या बॅट मधून आला. खूप दूरवरून बॉल घेतला होता लेग साइडला. फिल्डर सुद्धा चांगलं काम केलं त्याने, बराच त्याच्यापासून दूर होता चेंडू. या चौकाराने आता मात्र स्कोर कार्ड पुढे चाललाय. 27 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 27. संदेश हा कारनामा करणार का आपल्या टीमसाठी आज? ज्या प्रकारे बॅटिंग रजतने केली तेवढीच धमाकेदार बॅटिंग संदेश सुद्धा करणार का? यावेळेला अजून एक बॅटची लिडिंग एज, पुन्हा एकदा तोच रिझल्ट. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. मागच्या व्ही मध्ये सरळ रेषेमध्ये आलेला हा चौकार. धावा कशाही ओव्हर आहे टीमसाठी येणं गरजेचं आहे. आता मात्र 7 बॉल मध्ये 23 धावा. असं बोलतात चॅम्पियन्स खेळते तो लक भी साथ देत आहे. आणि ते नशिबाचं चौकार, नशिबाचे दोन्ही चौकार बघायला मिळाले आता लगातार 2 बॉल वरती संदेश यांच्यासाठी. मी पलसदरी टीमचे कॅप्टन, समोरच्या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तुमच्यासाठी वारंवार पुकार देतोय. भडवल सी संघाचा कर्णधार अगदी वेळेमध्ये येऊन उपस्थित आहे. पलसदरी संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या कर्णधाराला त्वरित टॉस साठी पाठवायचा आहे. जे हनुमान क्रिकेट संघ एक्सल आयोजित डे ची क्रिकेट स्पर्धा, आजचा 3रा दिवस. अतिशय सुंदर प्रकारे सुरुवात झाली आहे मॅचेसची. आमच्या या टुर्नामेंट ज्या हनुमान चषकाला कव्हर करते केटीसी लाईव्ह. सॅटर्डे संडेचा थर्रार खरपोच पोहोचवण्याचं काम केटीसी लाईव्ह करताय. त्या तेवढ्या दमदार आयोजन एक्सलकरांचं आपल्याला बघायला मिळतंय. संगम बोराडे असेल त्याच्या समवेत पूर्ण त्यांची टीम चांगलं काम करते. चला अंपायर मॅच स्टार्ट करायची लगेच. सात बॉल आणि 23, 2 बॉल 2 चौकार. मॅचला पुन्हा एकदा आकार दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. ह्या वेळेला विकेट कीपर, ओ इथे काय घडलंय?
थोडीशी चुकी झाली आणि ही चुकी कितपर्यंत माग पडणार रजत यांना, कारण की स्ट्राईक पुन्हा एकदा मिळाली आहे ती म्हणजे संदेश यांना. येस, 3 ओव्हरचा खेळ झाला. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. बॉलिंग साठी विनोद सज्ज झालेत. 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या जिंकण्यासाठी वरे टीमला 22. कुछ भी हो सकता है, काहीही घडू शकतं मैदानावरती, कारण की संदेश ओपनिंगला आलाय, अजूनही मैदानात तग धरून उभा आहे, आपल्या टीम साठी एकटाच संघर्ष करतोय. मात्र ही मॅच कन्वर्ट करणार का आपल्या टीम साठी, एक यादगार इनिंग आपल्या टीम साठी पेश करणार का, आतापर्यंत जी बॅटिंग केली आहे त्याला आकार देण्यासाठी कंप्लीट करणार का या 22 धावा. युवा गोलंदाज विनोद यांच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधाराने. 6 बॉल मध्ये 22. पहिले 3 चेंडू निर्णायक, पहिल्या 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करणार विनोद. 6 बॉल 22. पहिल्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 7 रन्स होत्या, ती मॅच सुद्धा फिल्डिंग करणारी टीम जिंकली होती. मध्ये 6 बॉल मध्ये 22 आहेत. आता स्ट्राईक एंड वरती समोर आहे संदेश, जो मात्र 13 बॉल मध्ये 28 वरती खेळतोय. राईट आर्म राऊंड ने पहिलाच बॉल संदेशाच्यासाठी समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात, थोडीशी चुकी केली आहे. आणि हा काय प्रयत्न होता स्ट्राईक एंडच्या बॅट्समनचा, सोडणं गरजेचं होतं. स्ट्राईक धोका विसावलाय, कारण की जर लवकर थ्रो केला असता तर कदाचित संदेश सुद्धा बाद झाले असते. मात्र 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. 5 बॉल मध्ये 20 रन. विनोद युवा गोलंदाज ज्याला संधी दिली आहे शेलू टीमने, त्यांच्या कॅप्टनने विश्वास दाखवलाय. 5 मध्ये 20. या वेळेला परफेक्ट यॉर्कर, पाय चाललेले नाहीयेत ज्यामुळे बॉल पर्यंत पोहोचले नव्हते. लोअर फुलटॉस करू शकलेले नव्हते. डॉट बॉल आलाय, निर्णायक वेळी डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 20 म्हणजे आता प्रत्येक बॉल वरती चौकार षटकाराची गरज आहे. प्रेक्षकांच्या मनातली मॅच, प्रेक्षक क्रिकेटमध्ये फक्त चौकार षटकारची मेजवानी बघण्यासाठी येतात आणि 4 बॉल मध्ये 20 धावा. हा बॉल फुलटॉस, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत प्रभात, कोणती चुकी करणार नाहीयेत. आता मात्र इक्वेशन कठीण झालंय. फुलटॉस बॉल केलाय मिस, बॉल मिस केलाय की मॅच मिस केली आहे संदेशाने. या बॉलला आउट ऑफ द पार्क पाठवायला पाहिजे होतं. आता 3 बॉल मध्ये 20 रन्सची गरज आहे. येस, परफेक्ट यॉर्कर, स्टेप आउट केलं होतं, ओळखलं. सुंदर कामगिरी आपल्याला बघायला मिळतीये. गोलंदाजाचे विनोद रोखून ठेवलं. पहिल्या 4 बॉल मध्ये एकही चौकार षटकार मारून दिलेला नाहीये. तिथे 22 धावा पाहिजे होत्या, आता मात्र 19 पाहिजेत. चेंडू बाकी आहेत फक्त 2 लीगल बॉल आणि मॅच मध्ये विजयी होईल तो शेलू टीम. शॉर्ट बॉल, यावेळेला दमदार पुलचा फटका. थोडासा लेट आलाय हा फटका. पहिल्या 2 बॉल वरती एखादा चौकार षटकार आला असता तर काहीतरी चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. संदेश बराच संघर्ष केला, मात्र लास्ट ओव्हर मध्ये कन्वर्ट करू शकला नाही.
जिथे संदेश चालला ना तिथून मॅच मधून लांब गेले वरे टीम. या वेळेला इनसाइड आउट मारायचा होता. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत. मॅच फिनिश, ओव्हर झाली आहे फिनिश, मॅच जिंकली आहे शेलू टीमने.